गणपतीपुळेसाठी 20 वर्षांचा मास्टर प्लॅन, पर्यटन सुविधा व सुरक्षिततेवर भर, जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक. गणपतीपुळे विकास आराखड्याअंतर्गत विविध विकासकामे आणि व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी गणपतीपुळे येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. पर्यटन विकास, पर्यटकांची सुरक्षितता, वाहतूक स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि पुढील 20 वर्षांच्या दीर्घकालीन नियोजनावर भर देत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना विविध निर्देश दिले. बैठकीच्या प्रारंभी गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर अलीकडेच घडलेल्या अप्रिय घटनांबाबत खेद व्यक्त करत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आले. पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सरपंच, संस्थान, श्रीदेव गणपतीपुळे आणि ग्रामपंचायतीने समन्वयाने काम करावे, अन्यथा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छतेसाठी मनुष्यबळ वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसंच प्लास्टिकमुक्त गणपतीपुळे अभियान प्रभावीपणे राबवण्यासह पर्यटकांसाठी आरो आधारित शुद्ध पिण्याच्या पाण्याची केंद्रे उभारण्याचे निर्देशही देण्यात आले. पर्यटकांसाठी कायमस्वरूपी आरोग्य सुविधा केंद्र उभारण्याबरोबरच पाणी पुरवठा योजनांसाठी केवळ शासकीय निधीची वाट न पाहता संस्थान आणि ग्रामपंचायतीने स्वतःच्या निधीतून आवश्यक ती कामे तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंते, सरपंच, संस्थानाचे प्रतिनिधी तसंच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.